वकील साहेब या. चारू, तोच वकील आहे. दादा ह्या काय? सांगतो, सगळं सांगतो, थोडा धीर धर. शिनू, लाली काय हा? तिच्या खोलीत आहे दादा. ती काय जरा बाहेर बोलवून आण. तिला सांग की तिला भेटायला कोणतरी आलंय. दादा मामा पण अरे हे तू जातोयस का मी बोल? नाही नाही, मी जातो. उमा, वकील साहेबांच्या चहा पाण्याचं बघा. बघतोय. वकील साहेब बसा. दादा ह्या काय हा सगळा? दादा सगळं सांगते, थोडा धीर धर. लालीला बाहेर येऊ दे, सगळं सांगते. काय झालं दादा? हा, कोण इला माका भेटू का? वकील साहेब तुम्ही? काल वकील साहेब आले होते, आमची भेट झाली नाही. हो ना? हा, आम्ही बस, जरा बोलायचं. पण अगं बस, बसलीस तर बोलता येईल ना सविस्तर. बस. बंधू नाही दादा, मी बस. बंधू, हा दादा. लालीनं वकील साहेबांना बोलवून माझं काम सोपं केलं. लाली, तू वकील साहेबांना आपल्या संपत्तीची माहिती दिलास. हा, मग हा, पण अर्धवट दिलास ना, संपूर्ण माहिती दिला नाहीस. चुकला तुझा. तर माका सांग, तुला तिठा माहिती आहे ना, त्या तिठ्याजवळ आपली शेत जमीन हा. ते सांगितलं नाहीस तू वकील साहेबांना. पण ते जाऊ दे. आपल्या काजीच्या बागा, एवढी मोठी बाग आहे. बंधूला विचार. हा दादा. किती काजी धरतात ते? काय म्हणजे पूर्ण माहिती दिली नाहीस, अर्धवट दिलीस ना. हे सगळं सांगण्यासाठी मी वकील साहेबांना माझ्या बरोबर घेऊन आलोय. का? त्यांना जाणं येणं करायला नको, त्यांचा वेळ वाया जायला नको. म्हटलं सगळ्यांसमोर सगळं सांगून टाकूया. बरं केलं ना? म्हणजे तुम्हा सगळ्यांना ही शेवटची ताकीद आहे असं समजा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घराच्या वाटण्या होणार नाहीत. तेव्हा कायद्याने या घरावर आमचा सुद्धा अधिकार हा. आणि तुका या घराचे हिस्से करूचेच लागतील. हा, आणि नाही केलं तर काय करशील? काय करशील दादा? मग माका तुका कायद्या नोटीस पाठवावी लागत.
आहे. काय बोलतास या तू? तू का सांगितलं ना मध्ये मध्ये बोला नको म्हणून? हा दादा, तू या वकिलांका फितवला असशील ना तर मी दुसरा वकील बघेन ना, पण आता माझा हिस्सो घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आत्या, त्या काय बोलतेस तू हे? अगं इतकी वर्ष आपण सगळ्या आनंदाने इथे राहतो ना, मग नात्यांमध्ये असल्या भिंती का उभ्या करतेस? ए, तुझं लगीन झाला ना, मग आता तुझा या घराशी काय संबंध नाही हा. बोलायचा नाही हा मध्ये जा. ए लाले, मग तू का तोंड वर करून बोलतेस? हे बघ, ह्या नात्याने ना तुझाही काही संबंध नाहीये. तरी पण इतकी वर्ष ह्या सगळ्यांनी आपल्याला प्रेमाने ठेवून इथे घेतलंय ना. लाले, तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे ना मला प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवावा लागेल, परतफेड करावी लागेल. या घरात फुक्कट राहणाऱ्यांनी ना काही एक बोलायचं नाही हा. लाले, बोलताना विचार करून बोल. हो माझो हा ना. हो पण घरचो जावं या, त्यांच्याशी सन्मानाने बोलायचा. पण या घर सगळ्यांचा हा, अगदी माझा पण. काय वकील साहेब, तुमचं कायदो काय सांगता? हे बघा दादा खोत, तुमच्या भावंडांना तुम्ही हिस्सा दिला नाहीत तर ते कायद्याची मदत घेऊ शकतात. वकील साहेब, थोडा बहुत कायदा मला पण कळतो. ही जी आमची खोतांची संपत्ती जी वाडवडिलांपासून चालत आलेली आहे, त्यात सगळ्या भावंडांना समान हिस्सा मिळायला पाहिजे, बरोबर? बरोबर. आता समजा माझ्या ह्या भावंडांनी माझ्याकडे हिस्सा मागितला तर मला 3 हिस्से करायला लागतील, बरोबर? बरोबर. तुम्ही या दोघांचे हक्क नाकारू शकत नाही, एक करू शकता. जर तुम्ही तिन्ही भावंडांनी आपसात ठरवलं कुणाला काय पाहिजे तर कोर्टाची पायरी चढायला लागणार नाही. नाही वकील साहेब, जोपर्यंत रघुनाथ खोत जिवंत आहे तोपर्यंत या घराच्या वाटण्या होणार नाहीत. आणि हा रघुनाथ खोताचा निवाडा हा. आणि ह्या मी माझ्या दोन्ही भावंडा समोर तुम्हाला सांगतोय. वा दादा वा, शेवटी तू तुझ्या मनातलो खरो हे तू बोलून दाखवलंस. या सगळ्यांना तुका एकटाक वया म्हणून तुका घराच्या वाटण्या करूच्या नाहीत. मका तुझो डाव बरोबर माहित हा. या सगळ्या तुका एकट्या घशात घालूचा हा. माझ्या जवळ ना आता दुसरा काही एक मार्ग नाही हा. वकील साहेब, दादाच्या नावांना नोटीस काढा. अरे काय बोलतेस तू? वेळ लागलाय का तुला? वेळ माका नाही, तुमका लागलेला हा. भीक मागूची वेळ येईल ना तेव्हा तुमका समजात, कळला? वकील साहेब, मी खोतांच्या घराच्या वाटण्या होणार नाही असं म्हटलंय, पण समजा माका खोतांच्या वडलोपार्जित संपत्तीतून काही नको आहे. मी सगळ्यावर पाणी सोडते असं जर म्हटलं तर कायद्याने तो गुन्हा ठरणार नाही, बरोबर ना? नाही ठरणार. तुम्ही तुमचा हक्क नाकारू शकता, पण फक्त तसं स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायला लागेल, म्हणजे नंतर उगाच कॉम्प्लिकेशन नकोत. मी आधीच लिहून ठेवलंय. अरे दादा, ह्या काय करतोस तू? बंधू माका वाटणी झालेली नको हा.
अरे पण सगळं एकीकडे गेलं तर माका चालत, पण वाटणी नको. मी यावर सही केली आहे. मी खोतांच्या संपत्तीवरचा हक्क सोडलाय. दादा मामा, अरे असं का करतोयस तू? श्रीनू, खऱ्या अर्थी ही माझी आईसाठीची श्रद्धांजली समजा. वकील साहेब, सांगा मका वाचून जरा. बरोबर आहे ना? आता इकडे थांबायचं काहीच कारण नाही मला. मी येतो. हा. लाले, हिस्सो कशाला? या काय ना तर सगळं तू घे, मग काय नको. आता तरी तुझ्या मनासारखं झालं ना सगळं? अजूनही तुला वाटण्या हव्यात घराच्या? झालं. मला ज्याची भीती होती ना तेच तेच झालं. मंजू, पुन्हा काय बोलतस तू या? अहो, इतके दिवस मी तुमच्या कानी कपाळी ओरडून ओरडून सांगत होते, जरा तरी आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करा, पण नाही. तुम्ही तुमच्या दादांच्या मागे पुढे करण्यातून वरच आला नाहीत. आणि आता बघा, या लालिताईंनी सगळं स्वतःच्या एकटीच्या नावावर करून घेतलंय. मग आता काय करायचं आपण? अहो बोला ना, काय करायचं आपण? आपण सुद्धा यांच्यासोबत वनवासाला जायचं? मंजू, तोड सांभाळ बोल. अहो, तुमच्या दादांच्या ह्या एका निर्णयामुळे भीकेला लागलो आपण, कळतंय तुम्हाला? मंजू, बंधू, या काय करतेस तू? बायकोवर हात उगारलास? अरे ही शिकवण दिली का याने आपल्याला? हात उगारतोस? अरे पण दादा बघ ना, हे कसा बोलता या? लहान मोठा काय बघतच नाही. अरे म्हणून तू बायकोवर हात उगारणार? बंधू, बायकोच काय, बहीण, मुलगी किंवा कुठल्याही स्त्रीवरती कधी हात उगारायचा नाही. आणि शेवटचं सांगून ठेवतो तुका, हात जोडून बायकोची माफी माग.
बंधू माफी माग. माफ कर मगा. आणि पुन्हा असं होतं का म्हणे? हा, बघितलास म्हणजे एवढा सगळा बोलण्याआधी एकदा माणसाचा मोठेपणा तरी बघायचा. दादा, माफ करा मला. पण मी काही चुकीचं बोलते असं नाही वाटत आहे मला. मी पण एक आई आहे. लग्न करून जेव्हा या घरात आले ना, तेव्हा माझं स्वतःचं वेगळं काही असावं अशी कधीच अपेक्षा केली नाही मी. तुम्ही घरातले कर्ता पुरुष म्हणून घरातले सगळे निर्णय तुम्ही घेता आणि उमाताई स्वयंपाकघरातले सगळे निर्णय घेतात. मला कधी माझ्या आवडीचं काही करावं असं वाटलं ना, तरी पण मी गप्प बसत आले, कारण तुमच्या शब्दाचा मी कायम मान राखला. आणि उमाताईना तर मोठी बहीण मानलं. पण दरवेळी दायची आणि उमाताई सगळं स्वतःच आधीच ठरवून मोकळ्या झालेल्या असायच्या. मला कधी काही हौसेने एखादी गोष्ट घ्यावीशी वाटली ना, तर हे दादांका नाही तर उमाताईंका विचार, हा असं म्हणून कायम गप्पच करत आलेत आतापर्यंत. आता अहो, माझा नवरा तुमच्यासोबत सावलीसारखा असतो. माझ्या पोटचा मुलगा माझ्यापेक्षा उमाताईंवर जास्त प्रेम करतो, तरी सुद्धा मी गप्पच राहिले. आणि आता तुम्ही सगळं लालिताईंच्या हाती सोपवून मोकळे झालात. म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. ठीक आहे, तुम्हाला तुमचा हक्क सोडायचा ना, सोडा ना, खुशाल सोडा. पण जाण्याआधी माझ्या मुलाच्या भविष्याचं काय हे उत्तर देऊन जा. नाही दादा, मला चुकीचं समजू नका. तुमचं काय हो, तुमच्या मुलीचं लग्न झालंय. माझ्या मुलाचं सगळंच बाकी आहे अजून. त्याचं शिक्षण, त्याचं भविष्य सगळंच बाकी आहे. या घरातलं किती आणि काय आमचं, आणि लालिताईंच्या हिश्श्यात काय जाईल ते आत्ताच सांगा. मंजू, तू अजूनही चुकीचा समज करून घेतेस. मी म्हटलं होतं आपल्या घराचे 3 हिस्से होणार नाहीत. तसंच मी परत सांगतोय, तरी सुद्धा या घराचे 2 हिस्से सुद्धा होणार नाहीत. आपला घर तुटू नये
कायम अबाधित राहावा म्हणून तर मी आणि उमा हे घर सोडून बाहेर जातो.